नमस्कार, मी संतोष आबासाहेब पाटील. विधी संकल्प पॅनलच्या माध्यमातून आम्ही सोलापूर बार असोसिएशन वार्षिक निवडणूक 2026-27साठी निवडणूक लढवत आहोत. तर आमच्या पॅनलमध्ये माझ्यासह एकूण 6 उमेदवार आहेत. महत्त्वाचा वकिलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आमचा फोकस असणार आहे. त्यातील ज्युनियर वकिलांना स्टायपंड मिळवून देणे, तसेच सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये 9 मजली इमारतीचं काम सुरू आहे. तर त्या इमारतीच्या कामाचं क्वालिटी व्यवस्थित व्हावी यासाठी आम्ही एक समन्वय समिती नेमणार आहोत सिनियर ॲडव्होकेट लोकांची, आणि त्यामध्ये समन्वय साधून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार आहोत की चांगल्या पद्धतीनं काम करून घेणे. तसेच अनेक समस्या आहेत, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहेत. आजकालच्या जर आपण पाहिलं तर बऱ्याच वकिलांवर बरेच हल्ले झालेले आहेत. काय वकिलांचं नगरची जर घटना पाहिली असेल आपण 1 वर्षापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वीची 2 वकिलांना जीवे मारलेला आहे. ह्या संघाने असे अनेक हल्ले होत आहेत. तर त्यासाठी कायदा प्रस्तावित आहे, तर ते लवकरात लवकर पाठपुरावा करून कायदा प्रस्तावित करून घेणे, हे अशा अनेक समस्या आहेत. महसूल न्यायालयाकडे वकिलांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही. त्या अनुषंगानं बारच्या माध्यमातून आम्ही वकिलांची सन्मानपूर्वक वागणूक देणं, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही निवडणुकीत सामोरे जात आहोत. तर माझी सर्व वकील बंधू भगिनींना विनंती आहे की आपण विधी संकल्प पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करून आम्हाला बारची सेवा करण्याची संधी द्यावी. मी सन 2008 पासून वकील व्यवसायात आहे. 2014 पासून सरकारी वकील म्हणून पण काम करतो आहे. भारत सरकारकडून 1.5 वर्षापासून 2024 पासून मी नोटरी पण आहे. विधी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून लेक्चरचंही काम करतो आहे. आणि मला इतक्या वर्षापासून काम करत असल्यामुळे वकिलांच्या प्रश्नाची जाणीव आहे. मी स्वतः काम करत असल्यामुळे त्यासाठी प्रत्येक अनुषंगाने मी समस्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. मी ॲडव्होकेट परमानंद चंद्रकांत जवळकोटे. 2009 पासून माझे वडील श्री चंद्रकांत भीमाशंकर जवळकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली करतो आहे. गेल्या 17 वर्षाच्या वकिलीच्या अनुभवामध्ये वकिलांच्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत त्या मला कळालेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं सध्या भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पार्किंगची समस्या असेल किंवा वकिलांना बसण्याची जी नवीन इमारत होणार आहे त्यापूर्वीची जी काही फेजमध्ये जी आहे ती बसण्याची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल. सध्या बार असोसिएशनचा जो हॉल आहे त्याच्यावर बार लायब्ररी आहे, त्याच्यावर जागा उपलब्ध आहे. त्यावर शेड बांधून त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये वकिलांना बसण्याची सोय करता येईल का, याही अनुषंगाने मी काम करेन माझ्या विधी संकल्प पॅनलच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्या पद्धतीनं आणखीन एक ज्ञानसमृद्ध वकील हा काळाची गरज आहे. स्टायपेंड वगैरे या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त वकील जर ज्ञानसमृद्ध असेल तर त्याला कोणत्याही प्रकारे अशा कोबड्यांची गरज पडणार नाही. आणि त्याकरिता लेक्चर सिरीज असतील, कॉन्फरन्सेस असतील, व्हर्च्युअल कॉन्फरन्स असतील, असे आयोजन करून त्यातून वकिलांना समृद्ध करण्याचा प्रयत्न माझा असेल. उद्या इलेक्शन आलेलं आहे, उद्या मतदानाची वेळ आहे. प्रचार आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून करतो आहे. होम टू होम व्हिजिट झालेले आहेत आणि प्रत्यक्ष ज्येष्ठ वकिलांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. येस, धन्यवाद. आणि सर्वांनी विधी संकल्प पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट शर्मिला चंद्रकांत देशमुख गेल्या 32 वर्षापासून जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करते. विधी संकल्प पॅनलमधून मी यावर्षी प्रथमच राखीव झालेल्या महिला राखीव या पदावर महिला राखीव या पदावर उपाध्यक्ष म्हणून मी महिलांची प्रतिनिधी म्हणून मी उभी आहे. सर्व सिनियर लोकांच्या प्रयत्नातून हे जे पद आहे ते यावर्षीपासून सुरू झालेलं आहे आणि हे पहिली निवडणूक आहे ह्या पदाची. तर सर्व सिनियर लोकांनी मला सांगितल्यामुळं मी फॉर्म भरलेला आहे. आणि सर्व आमच्या पॅनलमधले जे आहेत सर्व उमेदवार सक्षम आहेत, अभ्यासू आहेत. आणि आमचा एकच संकल्प असणार आहे की आम्ही पहिल्यांदा कृती करू आणि मग सांगू लोकांना आम्ही काय केलं आहे आणि काय नाही, हेच मला सांगायचं आहे. आणि ह्या कोर्ट परिसर जो आहे त्या स्वच्छताबद्दल आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. मी ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे विधी संकल्प पॅनलमध्ये माध्यमातून सचिव या पदाकरता हे बार असोसिएशनचे निवडणूक लढवत आहे. मी गेल्या 20 वर्षापासून या कोर्टामध्ये वकिली करत आहे. या ठिकाणी पाहता वकिलांच्या भरपूर अडचणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लायब्ररीचे. त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये जर आपण पाहिलं तर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, इथली लायब्ररी ही अपडेट असली पाहिजे.
त्या ठिकाणी पुस्तकं म्हणा किंवा कॉम्प्युटर प्रिंटर ह्या सगळ्या सुविधा आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वकिलांना बसण्याची जागा अतिशय अपुरी आहे आणि वातानुकूलित उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वकिलांना त्या ठिकाणी त्रास होतो. त्या ठिकाणी वातानुकूलित आपली लायब्ररी असणे गरजेचं आहे. जर आमच्या पॅनलला निवडून दिलं तर आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही ते वातानुकूलित करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. त्याचप्रमाणे सध्या जर आपण पाहिलं तर खरेदी दस्त बक्षीसपत्र हे एजंटामार्फत त्या ठिकाणी नोंदणी होते, परंतु ती जर नोंदणी वकिलामार्फत त्या ठिकाणी काम झालं तर कायदेशीर सुसूत्रता त्यामध्ये येणार आहे आणि निश्चितपणे वकिलांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे. त्यामुळे ते होण्यासाठी आम्ही निवडून आलं तर बारचा ठराव करून त्या ठिकाणी ते काम वकिलांकडे कसं वळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. माझी एवढीच एक विनंती आहे की विधी संकल्प पॅनलच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी विजयी करावे, आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट सिद्धाराम मल्लिकार्जुन पाटील. सोलापूर बार असोसिएशनच्या 2026-27च्या निवडणुकीत विधी संकल्प पॅनलच्या माध्यमातून ॲडव्होकेट संतोष पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली खजिनदार पदाकरिता मी उभा आहे. खजिनदार म्हणून माझी एकच जबाबदारी असणार आहे, पारदर्शक आर्थिक व्यवहार आणि बार असोसिएशनच्या निधीचा योग्य वापर व योग्य नियोजन हाच माझा खजिनदार म्हणून माझं काम असणार आहे. आणि आत्ताच्या आधुनिक युगात डिजिटलायझेशनचा जो कल आहे, सोलापूर बार असोसिएशनला जास्तीत जास्त डिजिटलायझेशनकडे वळवण्याचं काम मी खजिनदार म्हणून आर्थिक व्यवहार डिजिटलायझेशनकडे वळवण्याचं काम माझं असणार आहे. तरुण वयात हो, मी नुकतीच एक 5 वर्ष नाही दडपण म्हणण्यासारखं आता चॅलेंजिंग आहे भरपूर. खजिनदार पदासाठी एकूण माझ्या विरोधात पण 4 उमेदवार आहेत. चॅलेंजिंग तर असणारच आहे. गेली 5 वर्ष झालं मी वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. ज्युनियर म्हणून एक बर्डन असणार आहे सर्व सिनियर लोकांचा. प्रयत्न करू पूर्णपणे आणि विधी संकल्प पॅनलच्या माध्यमातून आणि अध्यक्षतेखाली आम्ही पूर्णपणे वकिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. व माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की आमच्या सर्व पॅनलला आपल्या बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं, हीच माझी विनंती. मी ॲडव्होकेट रेखा लक्षेटी गोटीपामूल. मी विधी संकल्प या पॅनलमधून सहसचिवा या पदासाठी मी या 2026-27च्या वार्षिक निवडणुकीमध्ये मी आहे. तर मी सहसचिवा म्हणून काम करीत असताना म्हणजे मला जर संधी मिळाली तर मी महिलांसाठी काम करणार आहे. सध्याची जी महिलांसाठी जी बार लेडीज रूम आहे ती अतिशय कमी जागा आहे, स्पेस कमी आहे. मोजून तिथे 25 लोकच बसतील, महिला बसतील अशी खूप लहान जागा आहे. आत्ताची जी महिला वकील जर पाहिली तर दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. जवळजवळ आजपर्यंत 300 ते 400 महिला कोर्टामध्ये कामासाठी येतात, प्रॅक्टिस करतात. तर त्या महिलांसाठी पर्यायी जागा अवेलेबल करता येईल का हा माझा मानस असणार आहे. तसेच काही महिला मुलांना घेऊन येतात, काही शाळेतून आणतात, काही घरातून आणतात, त्यांना कोण नाही सांभाळणारं. तर त्यांच्यासाठी पाळणाघराची सोय करता येईल का हे आपल्याला म्हणजे करायचं आहे. त्याचबरोबर हिरकणी कक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तो एक आम्ही प्रयत्न करणार आहे. तर या विधी संकल्प पॅनलच्या माध्यमातून आम्हाला ह्या काम करण्यासाठी संधी हो, मला आता 19 वर्षाचा अनुभव आहे, कामाचा अनुभव आहे. मी प्रथमतः या इलेक्शनमध्ये सहसचिवा या पदासाठी उभी आहे. तर आमच्या विधी संकल्प या पॅनलला भरघोस मतांनी आमच्या सर्व टीमला विजयी करावं अशी माझी विनंती आहे.